हॅलो, मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आज घरी आल्यानंतर 5:30 वाजता आली होती म्हणा, पण दिवाबत्ती करायला तरी पण 7 वाजताच घेते मी. एकदम लवकर पण घेत नाही. 7 ठीक वाटतात. जेव्हा लेट येते तेव्हा ठीक आहे, कधीतरी चालतं, असं काही नाही. जेव्हा आम्ही लेट येतो, पण आज आम्ही दोघेही लवकरच आलो होतो म्हणून 7 वाजता बरोबर होता तो टायमिंग. त्याच्यानंतर हिला कलरिंग करायचं होतं म्हणून हिला पहिले ड्रॉइंग्स बनवून दिल्या, पण काय ते ड्रॉइंगचा आकार नाही उकार नाही बोलतात ना तसं. त्याच्यानंतर सकाळी तर मला वॉशिंग मशीन लावायला वेळ नाही मिळाला, म्हणजे मशीन मिस्टरच लावतात, मी नाही लावत. पण नाही सकाळी जमलं म्हणून आज आल्यानंतर लावली मशीन. आणि आता मग म्हटलं पहिले कपडे सुकवून घेते, नंतर दुसरे कामं सुरू झाली. परत हे तसंच विसरून, आणि मी विसरून जाते कधी कधी. तर भरपूर वेळा राहिले मशीनमध्ये, नंतर आठवलं मला की कपडे सुकत घालायचे आहेत. त्याच्यानंतर मी कपडे सुकवता जास्त करून तर माझेच कपडे होते, कारण की ह्यांचे कसे कधी कधी धुवून पण टाकते आणि माझे डबल ट्रिपल कपडे होतात. मग ते जास्त करून तर माझेच कपडे असतात, ह्या दोघांचे कमीच असतात म्हणून. आणि त्यात माझी मुलगी पाठीमागे उभी राहून एवढे प्रश्न विचारत होती मला की म्हणजे तिचे उत्तर देता देता संपत नव्हते. हाय हॅलो, मी सुप्रिया शर्मा सुप्रिया ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असणार. जसं की आज आता आले, पूजा झाली आणि मशीन लावली होती, कपडे पण सुकवून झाले. 7:30 वाजलेत आणि आता जेवणाचा विचार केला तर असं काय सुचलंच नाही. मग पनीर आणलं होतं, पण पनीर मी मॉर्निंगसाठी आणले, भाजीसाठी. मग आता फक्त हे बीट आणलेलं, भरपूर दिवस झालं बीटचा पराठा खायचा होता, पण स्टफ पनीर केलेला अजून छान लागतो तो पराठा, म्हणून बस ते करूयात. आता तर बस करायला घेते झटपट. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मी बीट मागे पण आणले होते, कारण की मला भरपूर दिवस झाले बीट पराठा बनवायचा होता, पण बोलतात ना फ्रीजमध्येच खराब झाले. ते अर्धा किलो मी बीट आणलेले ते तसेच राहिले, आणि जेव्हा बनवायला गेले तर एकदम ते नरम असे होतात ना, तसे झाले. म्हटलं मग नको, म्हणून आता मी येताना परत पनीर पण आणलं आणि 2 बीट घेऊन आले. 2च आणले, पाव किलोमध्ये 2 आले मोठे. म्हटलं आज तर बनवायचंच बेत, असं काय दुसरं जेवणाचं काय एवढं हे नाही, आम्हाला चालतं असं एकच पराठे वगैरे असे बनवले तरी. म्हणून एकच बीट मी मिक्सरला लावला आहे, कारण एक इनफ होता आमच्यासाठी ते एवढ्या पिठासाठी. म्हणून मी मग एक बीट टाकलं आणि त्याच्यामध्ये बीटमध्ये मिक्सरमध्ये असं काही टाकलं नाही, फक्त बीट, कारण की आपल्याला पनीरची स्टफिंग करायची होती. म्हणून मी बीटमध्ये फक्त पीठ आणि थोडंसं बेसन टाकलं आणि बीट आणि मीठ, बस एवढंच. ह्याच्या जास्त त्या पिठामध्ये मी काही टाकलं नाही. आणि ते मग मी थोडंसं असं मळून घेतलं व्यवस्थित. आणि कारण की ते पीठ असं एकदम ना हे होतं, बीट टाकलं ना एकदम बोलतात ना खूप स्मूथ असं पीठ होऊन जातं, म्हणजे आपला चपातीसारखं चिकटत नाही हाताला. हे मला थोडासा फरक कळला आता, पहिल्यांदा मी केले हे बीटचे पराठे म्हणून. त्याच्यानंतर मी असं झाकून मग ठेवलं, कारण की 15-20 मिनटं म्हटलं होऊ दे. आणि मग नंतर पनीर स्टफ करायचं होतं, त्याची तयारीला लागली. आणि 2 कांदे टाकायचे होते मला. आणि हे ना काय बोलू याला, कांदा कटिंग आता मला काही एक्झॅक्ट शब्द आठवत नाही की ह्याला काय बोलतात. कट्टर नाही बोलू शकत. असो, जे का आहे ते, हे माझ्या ताईने मला दिलं होतं. मी काही यूज करायचे नाही, कारण की मला ते खूप फुटाणे वाटतात. हे करणं म्हणजे असं वाटतं ना आपल्या हाताने व्यवस्थित पटकन चॉप होतं ते. ह्याच्यात टाका, नाही झालं तर परत व्यवस्थित पाहिजे तसं बारीक कांदा होत नाही. पण 2 मी ट्राय केले, झालं व्यवस्थित, ठीक आहे. म्हटलं 2 असं भुर्जी वगैरे बनवू शकतो आपण हे कांदा ह्याच्यात टाकून. तर मग ते आवडलं मला थोडंसं ते भांडं. मग ह्याच्यामध्ये ते पनीर किसून घेतलं थोडंसं, कारण की जसं मी भाजीसाठी पण ते आणलं होतं, पनीर भाजी पण बनवायची होती नेक्स्ट डे, म्हणून थोडंच किसलं. आणि भरपूर झालं ते स्टफिंग, असं काही एवढं कमी नाही वाटलं. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची आणि आपले बेसिक मसाले असतात ते टाकले. आणि नंतर मग झाकून ठेवलं, कारण की तिथे आम्हाला दही मी आणायला विसरली होती आता, कारण की पराठ्यांबरोबर दही, तर मला दही लागतं, भले मग ती सर्दी हो या काहो. मग असो खाली मग छोटंसंच किराणामध्ये गेली, तिथे दही आणायचं होतं, म्हणून खाली उतरायलाच लागलं मला. पण बोलतात ना उतरले आणि माझं पूर्ण ह्या पोरीने डोकंच खाल्लं.
खाली गेल्यानंतर तिला चॉकलेट्स घ्यायचं होतं. चॉकलेट्स 1 नाही 2 पाहिजेत असं म्हणजे बोलतात ना. ती रडत रडतच घरी आली. मग तिला मी अशी भीती दाखवते, हे पडेल गप्पा बस, नाही तर आता कधी कधी बोलतात ना नाही सहन होत, मग हात उचलतोच आपल्या मुलांवर. तिने मला एवढं म्हणजे असं वाटतं बुद्धी भ्रष्ट झालेली माझ्या अर्ध्या तासासाठी, की कुठे हिला मेली गेली. अर्धा तास नाही सॉरी 15-20 मिनटं तरी झालेच असते जायला तिच्याबरोबर चालत जाणं. म्हणजे घरी आली रडत बस, म्हटलं किती रडायचं तेवढं कर. मी तिला एक किटकॅट घेऊन दिलं होतं तरीसुद्धा नाही. तिला 2-2 3-3 पाहिजेत. त्याआधी तिने थोडा वेळ पहिलं किंडर जॉय खाल्लं, जे मला अजिबात आवडत नाही किंडर जॉय प्रकार. पण लहान मुलांना काय जे पाहिजे ते पाहिजेच. घरी आले असे पराठा थोडा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर पण ते बोलतात ना मला ट्रायंगल शेप बनवायचा, तर मी स्क्वेअर का केलं काय माहीत, कारण की मी कधीही पराठ्याचं ट्रायंगल शेपच बनवते. म्हणून तर बोललं ठीक आहे असू दे. पण ते काय ठीक आहे, टेस्टमध्ये काही हे नसतं, कॉम्प्रोमाइज नसतं. म्हणजे माझं विश्वास आहे की चांगलंच बनतं. पण ते लाटण्यामध्ये माझा थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण की थोडंसं ते फाटत होतं साईडने, पनीर बाहेर निघत होता जे स्टफ केलं होतं. ठीक आहे चालतं, असं काही आपल्यालाच खायचं आहे, कोणाला द्यायचं तर नाही आहे. म्हणून मी तिच्यासाठी एक बनवून घेतलं. कारण की माझी मुलगी ना मग कधी कधी बोलते ना रडता रडता झोपते बाहेर, काय तिचं चालूच असतं. मग झोपली का मग ती उठत नाही, मग जेवत पण नाही, अशीच झोपून जाते. आणि जर तिला उठवलं नंतर मग काय बघायलाच नको. जर उठली मग काय रात्रीचे 2-3 झोपायला वाजवते. म्हणून तिला एक बनवलं, तिला खाऊ घातलं. छान आहे, पण त्याच्यामध्ये पण तिचे एवढे नखरे, कारण की मी कोथिंबीर टाकलेली, भरपूर काय असं टाकलेलं. तिला भरवता मी पण एक थोडं टेस्ट केलं बाईट. त्याच्यानंतर तिला दिलं. ती बोलली मी स्वतः आपे खाणार. म्हटलं ठीक आहे खा. मी तोपर्यंत राहिले दुसरे बनवायला घेतलं, कारण की म्हटलं आवरायचं आहे. भरत पण लेटच येणार होता म्हणा. म्हटलं बनवून घेते, आणि मी माझ्यापुरतेच बनवले परत, कारण की भरत लेट येणार, मग मी गरम गरमच बनवेल. असं थंड खाण्यामध्ये काय अशी मज्जा नाही आहे. म्हणून 3 बनवले पटकन. त्यातले तर मी 2 खाल्ले, कारण की 3 खाऊ शकत नाही, पण 1 एक्स्ट्रा झाला. आणि मेन म्हणजे मी आणि ही माझी मुलगी, आम्ही दोघींना तूप चालतं, पण माझ्या मिस्टरांना तूप चालत नाही. हा एक गोंधळ असतो. म्हटलं ठीक आहे, त्यांना मी नंतर परत तवा वगैरे क्लीन करून नंतर परत बनवेल तेलामध्ये. आम्हाला तर तुपामध्ये असे चालतात. माझं जेवण झाल्यानंतर मी किचनमध्ये आले. किचन बोललं साफसफाई एकदा किचनची झाली का बरं आहे. किचनमध्ये गॅस सुटा वगैरे साफ करून घेतला. त्याच्यानंतर एवढा वेळ कधी निघून गेला असं बोलतात ना, कळलंच नाही. अशी थकलेली, खूप दम लागलेला, असं वाटलं बस झाला आता, कधी होतं आणि कधी झोपते मी, असं झालेलं. ते करून झाल्यानंतर नंतर मग ती भांडी घासता ती आली, माझी मुलगी आली बाजूला. मग तिच्याशी बोलतात ना बोलता बोलता खूप असं टाईम गेलं. ती माझ्याशी एवढी गप्पा मारायला लागली. म्हणलं ठीक आहे, म्हणजे तिला मग समजत होती चॉकलेट वगैरे घेते तू, हे आमचं पहिलं बोलणं झालं. कारण की त्याच्यानंतर मग ती काय बोलते फक्त माझ्याशी, मी छोटी नाही आहे, मी मोठी आहे आता. एवढं ती माझ्याशी बोलत होती ना, की असा तो बोलतात ना पूर्ण माझं काम झालं तिथलं. पनीर आहे तो, पनीर चीज नाही. तुला मी दिलं ना, तुझ्यासाठीच आणलं. उद्या पनीरची भाजी बनवेल, ठीक आहे? तुला आवडतं ना? ठीक आहे. होते छोटी आहे बेटा, अजून एवढी मोठी नाही झालीस की तू भांडी घासणार. नको बेटा, छोटा बेटा आहेस माझा. हो. किचन हे तर एकदम व्यवस्थित बोलतात ना, असं झालं, असं विचार केलं की झालं काम, बस आता जाऊन डायरेक्ट पडायचं. पण असं नव्हतंच. मी जशी बाहेर गेली आणि जो माझ्या मुलीने पसारा केला होता खाली, पूर्ण लादी घाण करून टाकलेली कलरिंगने. तिला मी एवढं वेगळं दिलं होतं बॅग, की त्याच्यावरच खाली कलर नको पडायला वगैरे. पण काय परत मला झाडू वगैरे करायला लागलं, अशी वाटच लागली माझी.
असो चला बाय बाय गुड नाईट.